नमस्कार मित्रांनो. तुळ राशीच्या व्ययस्थानामध्ये रवी, बुध आणि शुक्र हे महत्वपूर्ण ग्रह केतूच्या युतीत जाणार आहेत. आणि व्ययस्थान तसं पाहिलं तर अशुभ फलदायी स्थान मानलं जातं. तर तुळ राशीकरता हे ग्रह आणि इतर ग्रह यांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे सप्टेंबर महिन्यामध्ये कशा प्रकारचे असतील, याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये जे ग्रहयोग होतात त्याचे प्रभाव परिणाम कशा प्रकारचे असतील, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा तुमचा जो राशीचा जो स्वामी आहे शुक्र याबद्दल विचार करू. कारण तुमचं स्वास्थ्य मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल त्या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे, जो की तुमचा अष्टमेश पण आहे शुक्र, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 19 तारखेनंतर हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आणि राशीचा जो षष्ठेश आहे गुरु, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, तो मार्गी आहे. याचप्रमाणे तुमच्या व्ययस्थानामध्ये रवी, बुध, शुक्र, केतू असे बरेचसे ग्रह असणार आहेत. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यावरती लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. मानसिक स्वास्थ्य हे बिघडण्याची शक्यता आहे. अनपेक्षित काही अशा घटना, घडामोडी घडतील, की ज्यामुळे तुमचं संपूर्ण दैनंदिन जीवन आहे ते ढवळून निघेल. असे काही निर्णय घ्यावे लागतील, की जे आउट ऑफ द वे असतील किंवा असे काही निर्णय कदाचित तुम्हाला घ्यावेसे वाटेल, की ज्याच्यामध्ये धोका आहे. अशा प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. कारण व्ययस्थानामध्ये जो ग्रहणाचा प्रभाव आहे, तो तुम्हाला अशा प्रकारचे निर्णय घ्यायला भाग पडेल. परंतु त्या निर्णयाला जाऊ नका. कारण तुमचे अंदाज चुकतील आणि अशा प्रकारचे जर का रिस्क घेऊन, जोखीम घेऊन जर का तुम्ही काही निर्णय घेतले, तर त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत, हे येणाऱ्या कित्येक महिन्यापर्यंत तुम्हाला भोगावे लागू शकतील. काळजी घ्या. कारण तुमच्या राशीला गुरुचा सुद्धा बळ आणि व्ययस्थानात असणारा जो ग्रहणाचा जो प्रभाव आहे, हा बऱ्याच प्रमाणात गोष्टी तुमच्यासाठी कॉम्प्लिकेटेड करून क्लिष्ट करून ठेवतील, गुंतागुंतीच्या करून ठेवू शकतील. तर साधारणतः गोष्टी जरी परिस्थिती जरी तशी आली, तरी सुद्धा तुम्ही सरळ मार्गाने जा. जरी तो सरळ मार्ग तुम्हाला म्हणजे थोडासा कटकटीचा वाटला तरी सुद्धा चालेल. परंतु आउट ऑफ द वे जाऊन धोका पत्करून कुठलीही गोष्ट करू नका. ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. याचप्रमाणे जर का तुम्ही कुठल्याही शारीरिक व्याधीने पीडित असाल, तर त्या संदर्भात सुद्धा थोडंसं अलर्ट राहणं, सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो पंचम स्थानातच भ्रमण करतोय, मात्र तो वक्री आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय. 19 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. आणि राशीचा जो लाभेश आहे रवी, तो लाभ स्थानामध्येच भ्रमण करतो आणि 17 तारखेनंतर तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार. साधारण गेल्या महिन्यात सुद्धा तुम्हाला थोडंसं फ्रस्ट्रेशन थोडंसं जास्त जाणवलं असेल. स्ट्रेस मध्ये तुम्ही जास्त जाणवलं, खास करून आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही अनुभव आलेले असतील. या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक स्तर हा त्यातला ठीक राहील. तुमचे जे इन्कम असेल हे व्यवस्थित राहील. मात्र खर्चांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च जे आहेत हे बऱ्याच प्रमाणात जास्त झाल्यासारखे वाटतील. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित खर्च येतील, पण तो कसे, कुठे, कशा प्रकारे करायचे या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शनी, जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय आणि तो वक्री असणार आहे. याचप्रमाणे तुमच्या चतुर्थ स्थानावरती मंगळाची जी दृष्टी आहे ती सुद्धा दिसून येणार आहे. त्या संदर्भात काळजी घ्या. घरातले जे मोठे व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टी काहीतरी वादविवादाच्या प्रसंग निर्माण होतील, त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. ही गोष्ट जाणून घेणं आवश्यक राहील. कुठल्याही प्रकारची महत्वपूर्ण कामं घराच्या संदर्भात या महिन्यामध्ये करू नका. यानंतर लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर तुमचं लव्ह लाईफ हे थोडंसं वर खाली राहील. गेल्या 2-3 महिन्यापासून तुम्ही बघत आहात की तुमचे जे तुमच्या लव्ह लाईफमध्ये ज्या व्यक्ती आहेत किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात डिफरन्स ऑफ ओपिनियन, मतवैचित्र्य अशा प्रकारचे काही अनुभव येतात. पण तो काळजी करू नका, त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास अचानकपणे डोकं वर काढू शकतील, की त्यामुळे थोडंसं स्ट्रेस टेन्शन येईल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा तुमचं जे काही शिक्षण असेल त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करा आणि थोडंसं जास्त एफर्ट द्या, थोडंसं जास्त प्रयत्न करा. कारण भाग्याची साथ वगैरे म्हणतो ती तुम्हाला या महिन्यात अशी काही लाभणार नाही. त्याच्यामुळे थोडीशी काळजी घेणं महत्वपूर्ण आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये खास करून कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण ट्रेड स्वतःहून करू नका. आउट ऑफ द वे जाऊन करू नका. जोखीम घेऊन धोका पत्करून काही गोष्टी करू नका. त्याचे खूप मोठे वाईट परिणाम तुम्हाला मिळू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता सगळ्यात महत्वपूर्ण वैवाहिक जीवनाचा कारक जो ग्रह आहे तो आहे मंगळ, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, परंतु तो शत्रू राशीमध्ये आहे. तर लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्ययस्थानामध्ये रवी, बुध, शुक्राची जी युती केतू बरोबर आहे ही सुद्धा अतिशय महत्वाची आहे. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं
अतिशय आवश्यक राहील. वैवाहिक जोडीदार आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या महिन्यात बऱ्याच प्रमाणात डोकं वर काढू शकतो. तुमच्या दोघांमध्ये वितुष्ट सुद्धा येऊ शकेल. काळजी घ्या. जसं की तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्याकडे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो, परंतु थोडेसे कॉम्प्लिकेशन्स वगैरे जास्त जाणून त्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर कार्यक्षेत्राच्या संदर्भात तसे काही फार मोठे त्रास तुम्हाला जाणवणार नाही. तशी काही काळजी करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे, जे तुमचं करिअर आहे, त्या संदर्भात मोठे काही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या मानसिकतेवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जीवनाकडे थोडंसं लक्ष देणं जास्त आवश्यक राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत डे टू डे लाईफ किंवा दैनंदिन जीवनावरती होणारे ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 3 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा केंद्रयोग येणार आहे. मंगळ जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो नेपच्यून 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्यावर थोडासा डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारच्या काही गोष्टी डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला केतू आणि शुक्राची युती होणार आहे तुमच्या व्ययस्थानामध्ये. आता ही जी युती आहे ही अतिशय महत्वाची आहे. खास करून स्ट्रेस, टेन्शन या दरम्यान बऱ्याच प्रमाणात येईल आणि अशा काही परिस्थिती निर्माण होतील की जेणेकरून तुम्ही चुकीचे निर्णय वगैरे घेऊ शकाल. त्या संदर्भात काळजी घ्या. भावनेच्या आधारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र अजिबात घेऊ नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 7 तारखेला हर्षल आणि बुधाचा केंद्रयोग होणार आहे. आता इथे हर्षल जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. तुमचे जे भावंड असतील त्यांच्यावर थोडेसे वादविवाद होतील. याचप्रमाणे खर्चाच्या संदर्भामध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात, आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात थोडी काळजी घेणं, सतर्क राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला गुरु आणि शुक्राचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. खास करून या दरम्यान थोडे छोटे-मोठे काही त्रास छोटे-मोठे काही लाभ होऊ शकतील, परंतु त्याचा फारसा मोठा परिणाम होणार नाही. कारण दोन्ही शुभग्रह असले तरी सुद्धा ते 2 अशुभ स्थानामध्ये त्रिकोण योग करणार आहेत. मात्र छोटे-मोठे लाभ तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळतील. याचप्रमाणे दिनांक 18 तारखेला शनी आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. शनी जो की वक्री तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. थोडंसं प्रेशर, थोडासा स्ट्रेस तुम्हाला जास्त जाणार. खास करून गर्भवती महिला आहेत त्यांनी या दरम्यान थोडीशी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करेल, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. या दरम्यान फिरणं वगैरे जास्त होईल. महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला नेपच्यून आणि रवीचा प्रतियोग होणार आहे. या संदर्भात पैशाच्या संदर्भात तुमचं जे काय करिअर आहे त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे मोठे महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुम्ही फसले जाण्याची शक्यता जास्त आहे. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला हर्षल आणि बुध आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे. शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्वपूर्ण तुम्ही निर्णय घेऊ शकाल जे की अचूक ठरू शकतील. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा प्रतियोग होणार आहे. इथे थोडीशी महत्वपूर्ण गोष्ट आहे. तुम्हाला फ्युचरच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय या दरम्यान घेऊ नका. चुकण्याची शक्यता आहे किंवा काही गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटेल आणि तशा प्रकारची परिस्थिती सुद्धा निर्माण होईल. परंतु लक्षात घ्या ही परिस्थिती तुम्हाला थोडंसं गाईड करण्याची शक्यता आहे. या संदर्भात थोडंसं काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. याचप्रमाणे 28 आणि 29 हे 2 दिनांक आहेत या संपूर्ण महिन्यातले, हे अतिशय महत्वपूर्ण राहतील. कारण या 2 दिवसामध्ये बुध आणि रवी हे दोन्ही जे ग्रह आहेत ते केतूच्या युतीत असणार आहे. ग्रहणाचा जो प्रभाव मी अगदी सुरुवातीपासून सांगतोय तो या दिवसामध्ये सर्वात जास्त जाणवेल. म्हणजे परिस्थिती अशा प्रकारे निर्माण होईल की तुम्हाला वाटेल की काही गोष्टींचा निर्णय आता जोखीम घेऊन किंवा रिस्क घेऊन घ्यायलाच हवा. परंतु काही जरी निर्णय घेतला तुम्ही कुठल्याही प्रकारचा म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन किंवा परिस्थितीच्या अनुरूप जर का तुम्ही निर्णय घेतला, पुढे जाऊन त्याची खूप मोठी तुम्हाला किंमत मोजावी लागेल. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. ही गोष्ट फार महत्वपूर्ण राहील. कारण पुढच्या येणाऱ्या कित्येक महिन्यापर्यंत किंवा वर्षापर्यंत या संदर्भातले प्रॉब्लेम होतील. कारण जो ग्रहणाचा प्रभाव मी तुम्हाला म्हणतोय तो या रूपाने तुम्हाला जास्त प्रमाणात दिसू शकेल. थोडंसं सरळ मार्गी राहा. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. इतर जणांना काही गोष्टी सोप्या वाटल्या किंवा याच्या आधी जर का तुम्ही त्या प्रकारच्या गोष्टी केलेल्या असतील, परंतु या दरम्यान केलेल्या गोष्टी तुमच्या अंगलट येऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 30 तारखेला शनी आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आणि जो मंगळ तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग शुभफलदायी राहील. बरीचशी कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर ताणले गेलेले नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ या दरम्यान मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील.
या महिन्याची जी अमावास्या आहे ती 2 तारखेला तुमच्या लाभ स्थानामध्ये आणि जी पौर्णिमा आहे ती 17 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहा. अर्थात ही जे सगळ्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला संपूर्ण महिनाभर सांभाळणं गरजेचं राहील. कारण व्ययस्थानामध्ये असणारे ग्रह त्यांचा प्रभाव तुमच्या राशीकरता दाखवून देतील. या संदर्भात सतर्क राहणं अतिशय आवश्यक राहील. तर मित्रांनो, हे होतं तूळ राशीचं सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.